तर काल ह्या पाट्याला आपण भरपूर असा त्रास दिला होता, त्यानंतर त्याला हळद आणि तेल लावून ठेवलं होतं. तर ह्यांनी एका दिवसात काय प्रगती केली ते आपण पुढे पाहूयाच. त्याच्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम आपण ह्या पाट्याला तेल हळद लावून ठेवलं होतं ना, हा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर ते आपण आज याच्यावर काड्या वाटणार आहोत. ह्या काड्यांचा रंग जसा आहे तसा जर राहिला तर आपला प्रयोग यशस्वी झाला, नाहीतर काय नाही, कपाळाला हात लावायचा आणि शांत बसायचं. तर काल आपण काय काय केलं होतं, काल आपण ह्याच्यावरती बाजरी वाटली, त्यानंतर तांदूळ वाटले. बाजरी आणि तांदूळ, बाजरी तर काळीच असते, ती काळीच झाली, पण तांदूळ पांढरे शुभ्र तांदूळ तुम्ही पाहिले ते काळे झाले. त्यानंतर आपण खोबरं वाटलं, खोबरं देखील पूर्ण काळं झालं. त्यानंतर मग आपण काय केलं, याला मस्त मसाज करून तेल हळद लावून ठेवून दिलं होतं. तर आज आपण ह्याच्यावरती कोथिंबीर आणि पालकाच्या काड्या वाटणार. तुम्ही कशाच्याही काड्या वाटा, फक्त त्या काड्यातून हिरवा रस निघल अशा काड्या असल्या झाला विषय. मग आणि आजही वाटताना अगदी संपूर्ण पाट्याला लागल असंच वाटून घ्यायचं. अशा प्रकारे मी संपूर्ण जे मिश्रण आहे काड्यांचं ते चांगलं वाटून घेतलं. अगदी त्याला पाणी घालून घालून वाटलं. तर तुम्ही पाहू शकता जसा आहे रंग अगदी तसाच राहिलेला आहे. मला ते जसं जसं कलर जसाच तसा राहत होता तसं तसं माझं मन खुश होतं की हाती घेतलेलं काम हे 100% यशस्वी झालेलं आहे. अशा प्रकारे आपण ह्या पाट्याला ना 2 दिवस प्रयत्न केले, पण 100% हे अगदी यशस्वी झालेलं आहे. त्यामुळं मग काय करायचं मी तुम्हाला शेवटी दाखवतेच पाट्याचा रंग. आता उद्या ह्याच्यावरती कसली तरी भाजी करावीच लागेल, कारण जेवढी उत्सुकता मला आहे ना तेवढी उत्सुकता इतरांना देखील आहे. बघू शकतात पाटा आपण ज्यावेळेस काल वाटलं होतं ना, सगळं हे काळं काळं झालं होतं. तर आज आपण ही भाजीचा अगदी चौथा केला, तर देखील तिचा जो ओरिजिनल कलर आहे ना, खरा खरा हिरवा, तोच राहिलेला आहे. त्यामुळे हा पाटा काय झालेला आता आपला वाफरान तयार झालेला आहे. तरी देखील आपण याला आज काय करणार, धुणार आणि पुन्हा तेल आणि हळद लावून ठेवणार. तर हळद घालून घ्यायची, मस्त मस्त असे मालिश करून घ्यायची. अशा प्रकारे नाही याला आज देखील आपण हळद आणि तेल लावून घ्यायचं आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं अगदी व्यवस्थित. तर आता मी हा जो पाटा कसा वापरायला काढायचा किंवा वापरात आणायचा ह्याचे 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पाटावर वाटा जर वापरायला काढायला संपूर्ण एकदम शांततेत प्रोसेस केली ना, काहीच अडचण येणार ना. फक्त दगड घेताना त्या काका जे कोण विकायला असते ना त्यांच्याशी 2 शब्द बोलून घ्या, म्हणजे आपली फसगत होणार नाही, जे की माझ्यासोबत पहिल्यांदा झालं होतं. पण मी आज खूप आनंदी आहे की माझा दुसऱ्यांदा जे पाटावर वंटा घेतला हा खूप छान निघाला. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.